Hello all, welcome to my channel. So today we are going to start practice set 12. HCF आणि LCF मधला practice set 12 आपण आज सॉल्व करणार आहे. तर आता तुम्ही आत्तापर्यंत फॅक्टर्स कसे काढले, 6 स्टँडर्डपर्यंत तुम्ही फॅक्टर्स कसे काढले, म्हणजे ह्याचं 5 × 5 केलं तुम्ही, 40चं 2 × 2 असं तुम्ही पुढे करत गेला. तर त्याच्या आत्ता जे आपण आता या 7 स्टँडर्डमध्ये आपण कसे फॅक्टर काढले, असे व्हर्टिकली फॅक्टर काढले, म्हणजे हे प्राईम फॅक्टर्स आपले आलेत. तसाच तीच मेथड सेम आपण आता 7 स्टँडर्डमध्ये यूज करणार आहोत. जी 6 स्टँडर्डमध्ये केली आपण ती नाही करायची आत्ता. सो हे 25चा अधिक फॅक्टर काढू आणि मग 40चे काढूयात. ठीक आहे. तर 25 आता हा कुठल्या टेबलमध्ये येतो, 5च्या, कारण 2 आणि 3 आपण घेऊ शकत नाही. 2 घेऊ शकत नाही कारण हा ऑड नंबर आहे. 3 घेऊ शकत नाही कारण याचं सम केल्यावर ते 3च्या टेबलमध्ये येत नाही. सो 5 5 = 20 अँड 5 1 = 5. 40 हा इवन नंबर आहे. सो 2 घ्यायला लागणार आहे आपला. 2 2 = 4, 2 0 = 0, 2 1 = 2, 2 0 = 0, 2 5 = 10 अँड 5 1 = 5. तर आता इथे कसं लिहून घ्यायचं आहे, 25चे काय फॅक्टर आले आहेत, 5 × 5 आणि 40चे काय आले आहेत, 2 × 2 × 2 × 5. तर आता बघा या दोन्ही नंबरमध्ये कॉमन काय आहे, 5 आणि 5. इथे 5 एकदाच आला आहे, इथे दोनदा आला आहे, पण इथे एकदाच आला आहे. त्यामुळे आपण काय घ्यायचं आहे, ज्या दोन्ही नंबरमध्ये जो नंबर कॉमन आला आहे तोच लिहायचा आहे. सो HCF = काय येणार आहे, देअरफॉर HCF = 5. बस एवढंच आन्सर आहे. सेकंड घेऊयात सॉल्व करायला. 56 अँड 32. ठीक आहे. ही फॅक्टरची प्रॅक्टिस तुम्हाला झाली नसेल तर आधी फॅक्टर कसे काढायचे ह्याची प्रॅक्टिस करून घ्या. 56 आता हा इवन नंबर आहे. सो 2ने सुरुवात करायला लागेल. 2 2 = 4, 2 8 = 16, 2 1 = 2, 2 4 = 8, 2 7 = 14, 7 1 = 7. 32चे काढून घेऊयात. 32, 2 1 = 2, 2 6 = 12, 2 8 = 16, 2 4 = 8, 2 2 = 4, 2 1 = 2. तर आता बघा इथे 56चे फॅक्टर लिहून घेऊ आपण आधी. 2 × 2 × 2 × 7 अँड 32चे आहेत 2 5 × 2 × 2. आता इथे बघा कॉमन काय काय आहे त्या सगळ्याला अंडरलाईन करायचं आहे न चुकता. 2 एकदा आला आहे, दोनदा, तीनदा, पण इथे चौथ्यांदा आला आहे का नाही. 7 इथे 32मध्ये आला आहे का नाही. सो देअरफॉर HCF काय आला आहे आपला, 2 × 2 × 2. सो इज इक्वल टू 8. 2 × 2 × 4, 4 × 2 = 8. सो HCF आपला काय आला आहे, 56 आणि 32चा 8. सोपं आहे ना हे 6 स्टँडर्डपेक्षा. तर थर्ड घेऊयात. 40 60 75. 3 नंबर आहेत. तर 3 नंबरचा HCF काढायचा आहे सेम मेथडनी. 40 तर 2 2 = 4, 2 2 = 0, 2 1 = 2, 2 5 = 10 आणि 5 1 = 5. आता 60चा काढूयात. 60चा परत 2 घ्यायला लागणार आहे. 2 3 = 6, 2 0 = 0, 2 1 = 2, 2 5 = 10, 3 5 = 15, 5 1 = 5. 75चा काढूयात. 75चं काय येणार आहे, 7 + 5 = 12. सो 3 नंबर घ्यायला लागणार आहे आपल्याला. 3 2 = 6, 3 5 = 15. आता 25ला सो 5 घ्यायला लागेल. 5 5 = 25, 5 1 = 5. सो तर इथे सगळ्याचे फॅक्टर लिहून घ्या आधी. 40चा 2 × 2 × 2 × 5, 60चा आहे 2 × 2 × 3 × 5 आणि 75चा आहे 3 × 5 × 5. आता बघा आता ह्याच्यातलं कॉमन काय काय आहे. इथे 3 नाही आहे, इथे 3 आहे आणि इथे 3 आहे, पण इथे वरती नाही आहे 40मध्ये. सो कॉमन फक्त काय आहे, एकच नंबर आहे, 5 5 5. सो देअरफॉर HCF काय आला आहे या नंबरचा, तिन्ही नंबर्सचा 5. ओके. नेक्स्ट नंबर आपला आहे 16 अँड 27. तर 16चा आपण काढून घेऊयात फॅक्टर्स. 2 8 = 16, 2 4 = 8, 2 2 = 4, 2 1 = 2. त्याच्यानंतर 27चे काढून घेऊयात. तर 27 म्हणजे 3 घ्यायला लागेल डायरेक्ट. 3 9 =
27 3 3 जा 9 3 1 जा 3. आता इथे बघा 16चे फॅक्टर लिहूयात आपण आधी 2 × 2 × 2 × 2 आणि 27चे लिहूयात 3 × 3 × 3. आता तुम्हाला दिसलं असेल इथे कॉमन तर काहीच नाही आहे, मग HCF काय घ्यायचा आहे. सो देअरफॉर HCF जेव्हा कॉमन कुठलाच फॅक्टर असतो तेव्हा HCF त्याचा काय असतो 1 असतो. आणि अजून एक आहेत की जे कॉन्झिक्युटिव्ह नंबर असतात त्याचा पण HCF कायम 1 असतो. म्हणजे समजा तुम्ही 2 आणि 3 घेतला त्याचा HCF काय येणार आहे 1. 12 आणि 13 घेतला त्याचा HCF काय येणार आहे 1. कॉन्झिक्युटिव्ह नंबर म्हणजे काय एकामागून एक येणार आहे. चला नेक्स्ट करायला घेऊयात आपण 18चे फॅक्टर्स घेऊयात आधी. 18 2 9 जा 18 3 3 जा 9 3 1 जा 3. त्यानंतर 32चे आपण काढलेत ऑलरेडी. 16 2 8 ठीक आहे. त्याच्यानंतर 48चे आय थिंक 48चे पण आपण आधी काढलेत का नाही. सो 48चं इथे काय येणार 2 घेणार आहे. 2 2 जा 4 2 4 जा 8 2 1 जा 2 2 2 जा 4 2 6 जा 12 2 3 जा 6 3 1 जा 3. सो फॅक्टर्स लिहून घ्या आधी इथे. 18चे 2 × 3 × 3. 32चे आलेत 5 × 2 आणि 48चं आलेत 4 × 2 × 3 2 × 3. तर आता इथे कॉमन काय आहे सगळ्यामध्ये 2 कॉमन आहे, अंडरलाईन करून घ्या. त्याच्यानंतर 3 इथे आहे आणि इथे आहे पण 32मध्ये आहे का नाही. त्याच्यानंतर 2 इथे खालती 2 ठिकाणी आहे पण वरती आहे का नाही. तो देअरफॉर HCF काय आला आहे 2. नेक्स्ट आपला आहे 105 आणि 154. सो 105चा आधी आपण काढूयात HCF आणि मग 154चा काढूयात. सॉरी फॅक्टर HCF नाही. ओके 105चं काय येणार आहे 5 + 1 = 6 म्हणजे 3ने डिवाइड होणार. सो 3 3 जा 9 अँड 3 5 जा 15. अगेन 5 + 3 = 8 म्हणजे 3ने डिवाइड होणार नाही. सो डायरेक्ट 5 घेऊयात आपण. 5 7 जा 35 7 1 जा 7. हे आलेत 105चे. आता 154चे 2 7 जा 14 इथे एक आला 2 7 जा 14 आणि 77मध्ये काय घेणार आपण 11 7 जा 77 7 1 जा 7. सो फॅक्टर्स लिहून घ्या. 105चे 3 × 5 × 7 अँड 154चे 2 × 7 × 11. आता इथे कॉमन बघा काय आहे फक्त 7 आहे. सो देअरफॉर HCF काय आला आहे 7. चला फॅक्टर्स करूयात ह्याचे 42चे. सो 2 2 जा 4 2 1 जा 2 3 7 जा 21 7 1 जा 7. 45चे घेऊयात. 5 + 4 = 9 सो 3ने घ्यायला लागणार आहे. 3 1 जा 3 3 5 जा 15 अगेन 3 5 जा 15 5 1 जा 5 आणि 48चे आपण आत्ताच काढले वरती 2 24 2 12 6 3 3 1 जा 3. ओके सो इथे फॅक्टर्स लिहून घ्या सगळ्यांचे. 42चे 2 × 3 × 7 45चे 3 × 3 × 5 अँड 48चे 4 × 2 × 3. आता इथे कॉमन बघा काय आलं इथे 2 आहे पण इथे नाही आहे. सो 2 येणार नाही. त्याच्यानंतर 3 आहे सगळीकडे येस आहे. इथे आहे इथे आहे इथे आहे. 7 आणि 5 खाली नाही आहेत. सो काय आला HCF 3. ओके सेकंड प्रॉब्लेम आपला काय आहे 57 75 अँड 102. तर पहिले 57चे फॅक्टर्स घेऊयात आपण मग 75चे आणि मग 102चे. सो 57 कुठल्या टेबलमध्ये येतो 19च्या. 19 3 जा 57 सो 3 1 जा 3 हे आले 57चे फॅक्टर्स. 75 5ने आपण किंवा 3ने पण देऊ शकतो. 3
2 जा 6, 3 5 जा 15, 5 5 जा 25, 5 1 जा 5 आणि 102चे 2नेच द्यायला लागेल कारण इवन नंबर आहे. 2 5 जा 10 अँड 2 1 जा 2. आता 51चं काय येणार आहे फॅक्टर्स? 5 + 1 is 6, सो 3ने जाईल. 3 1 जा 3 उरले 2, 3 7 जा 21 अँड 17 1 जा 17. हे असे फॅक्टर्स आलेले आहेत आपले. सो हे लिहून घेऊयात आपण. 57चे 19 × 3, त्याच्यानंतर 75चे 3 × 5 × 5 अँड 102चे 2 × 3 × 17. आता इथे सगळ्यामध्ये कॉमन काय आहे? 3 3 3. सो देअरफॉर HCF इज इक्वल टू 3. ओके, पुढचा नंबर बघा काय आहे? 56 अँड 57. मी तुम्हाला मगाशीच एक प्रॉब्लेम सॉल्व करताना सांगितलं की जेव्हा कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स येतात तेव्हा त्यांचा HCF काय असतो? 1. म्हणजे 56 नंतर लगेच 57 येतो आहे. सो या दोघांचा HCF काय असणार आहे? 1. सो तुम्ही आन्सरमध्ये असं लिहून घ्या, HCF ऑफ 2 consecutive number is 1. 10th काय आहे? 7 777 315 588. तर त्याचे फॅक्टर्स करून घेऊयात आपण आधी. आता ह्याची सम करून बघा. 7 + 7 is 14 + 7 is 21. म्हणजे हे 3ने डिवाइड होईल. थ्रो 3 2 जा 6, इथे उरला 1. 3 5 जा 15 उरले 2 अँड 3 9 जा 27, 259. आता ह्याला 7ने डिवाइड होईल. सो 7 4 जा 7 3 जा 21 येईल. मग इथे 4 होईल. 7 7 जा 49 अँड 37 हा प्राईम नंबर आहे. सो 37 1 जा 37. 315ला 3ने होईल का? 5 + 1 is 6, 6 + 3 is 9. हो, येस होईल. 3 1 जा 3, इथे मध्ये 0 येईल 1 अँड 3 5 जा 15. सो अगेन 5 + 1 is 6, सो 3ने परत डिवाइड होईल. 3 3 जा 9 अँड 3 5 जा 15. 5 7 जा 35, 7 1 जा 7. याला 2ने डिवाइड होईल. 2 2 जा 4, 2 9 जा 18, 2 4 जा 8, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 2 7 जा 14. 147ला आता 147 बघा 3ने डिवाइड होत आहे का? 4 + 1 is 5, 5 + 7 is 12. येस, 3ने डिवाइड होईल. सो 3 4 जा 12 अँड 3 9 जा 27, 49 आलं. सो 7 7 जा 49, 7 1 जा 7. तर फॅक्टर्स लिहून घेऊयात आपण. 7 7 7चे किती आले? 3 × 7 × 37. 315चे आले 3 × 3 × 5 × 7 आणि 588चे आलेत 2 × 2 × 3 × 7 × 7. सो त्याचे कॉमनमध्ये बघा ह्याच्यामध्ये काय येतं आहे? सगळीकडे 7 आलेलं आहे आपलं, सगळीकडे कॉमन आलेलं आहे. त्याच्यानंतर 3 आला आहे का? येस, 3 इथे पण आला आहे, इथे पण आला आहे, इथे पण आला आहे. 2 इथे दोन्हीकडे आला नाही आहे, 5 दोन्हीकडे नाही आला आहे. सो HCF काय आलेला आहे? 3 × 7 म्हणजे 21 आपला HCF आलेला आहे. नेक्स्ट आपला प्रॉब्लेम आहे, फाइंड द HCF बाय डिव्हिजन मेथड अँड रिड्यूस टू द सिम्पलेस्ट फॉर्म. तर पहिलं आपण करूयात 275 / 525. आता ही थोडीशी मेथड वेगळी आहे, जरा तुम्ही पहिल्यांदाच करणार आहात तर नीट बघा. इथे हे असं दोन्हीकडे डिव्हिजन हे तुम्हाला असं करून घ्यायचं आहे. कुठल्या नंबरला डिवाइड करायचं आहे आपल्याला? 525ला. कशाने करायचं आहे? 275नी. तर आता 275 काय येणार इथे? 1 जा 275. सो इथे मायनस केल्यावर 0 येणार आहे. 12 - 7 is 5 आणि इथे 12 आले, मग इथे 4 आला. 4 - 2 is 2. इथे 250 आलं आहे तुमचं
आता इथे परत असं करायचं आहे. आता कुठला स्मॉल नंबर कुठला आहे 250, त्याला कशाला डिवाईड करायचं मग 275ला. ठीक आहे. आता परत 250 1 जा 250. सो इथे किती रिमेनिंग येणारे रिमाइंडर किती येणार आहे 5 2 2 - 2 is 0 25 आलं. आता नंबर कुठला आहे मोठा परत 250. म्हणजे हा जो नंबर येतो आहे तो इथे तुम्हाला घ्यायचा. हा पण 275 इथे घेतला, आता 250 इथे घ्यायचा आहे. सो इथे 250 येणार आहे. आता इथे बघा 25 1 जा 25 अँड किंवा 25 डायरेक्ट तुम्ही 10 जा घेऊ शकता 250. ठीक आहे. तर रिमाइंडर काय आली आपली 0. तर जेव्हा रिमाइंडर जेव्हा 0 येते तेव्हा हा लास्ट नंबरने जेव्हा आपण डिवाईड केलेला असतं नंबरला तो काय येतो आहे आपला HCF. ठीक आहे. हे जर तुम्हाला रेड पेन दाखवते नाही दिसेल. HCF काय येतो आहे 25. ठीक आहे. आता हा HCF आला. आता आपल्याला पुढे काय सांगितलं आहे हेन्स HCF इज 25. आता हे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणायचं आहे. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कसं आणायचं तर 275 अपॉन 525 इज इक्वल टू, आता जो HCF आला आहे तर या दोन्ही नंबरला 25ने आपण डिवाईड करायचं आहे. सो 275 डिवाइड बाय 25 अपॉन 525 डिवायडेड बाय 25. सो इथे बघूयात आपण करून 275ला डिवाइड 25ने. 25 1 जा 25 ठेवले 2, हे 5 खाली आले अँड 25 1 जा 25. सो पहिलं काय आलं आहे आपल्या इथे 11 आणि 25ने 525ला डिवाइड करूयात 25. सो 25 2 जा 50. इथे उरले 2, हे 5 खाली घेतले आपण अँड 25 1 जा 25. सो हे 0 आलं आहे. सो काय आलं आहे आन्सर आपलं 21. तर ह्यालाच म्हणतात सिम्पलेस्ट फॉर्म. म्हणजे हा नंबर जो आला आहे त्याला तुमचा जो HCF येईल त्याने डिवाईड करायचं आणि मग डिवाईड करून जे आन्सर येईल तो तुमचा काय आला आहे सिम्पलेस्ट फॉर्म. सो हे काही अवघड नाही आहे करायला, एकदम सोपं आहे. फक्त याची रिव्हिजन करा सारखी सारखी, कारण हे सोडवायला खूप अवघड जातं मुलांना. 76 133. नेक्स्ट आहे आपलं. सो 133ला कशाने डिवाईड करायचं आहे 76ने. 133 76. ओके. तर 76 1 जा 76. So 13 minus 6 is 7. 12 minus 7 is 5. 57 आलं आहे. आता 57ने कशाला डिवाईड करायचं, बिग नंबर कुठला आहे 76. सो 57 1 जा 57. किती उरले 16 minus 7 is 9. 6 minus 5 is 1. सो 19. परत इथे काय येणार आहे 57. सो 19 3 जा 57. सो इथे 0 0 आलेलं आहे. म्हणजे HCF काय आला आहे HCF काय आला आहे 19. आता सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये हेन्स लिहून घ्या. हेन्स HCF इज 19. हे पूर्ण आन्सर लिहा आणि त्याच्यानंतर सिम्पलेस्ट फॉर्म आपण करायचं आहे. सो देअरफॉर 76 अपॉन 133 इज इक्वल टू 76 डिवायडेड बाय 19. जो HCF आला त्याने या दोन्ही नंबरला डिवाईड करायचं आहे. 133 डिवायडेड बाय 19. ठीक आहे. आता हे डिव्हिजन करायची वेगळी गरज नाही. 19 काय तुम्हाला माहिती आहे 19 4 जा 76 अँड 19 7 जा 133. सो आपलं काय आन्सर आलेलं आहे 4/7. ॲटलिस्ट 20पर्यंत टेबल्स पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला हे पटकन आन्सर काढता येईल. चला लास्ट वन आपण सॉल्व करूयात. 161 अपॉन 69. सो 161ला 69ने डिवाईड करायचं आहे. सो 69 2 जा येतं आहे 138. सो इथे 11 minus 8 is 3. इथे 5 minus 3 is 2. 23 0. सो 23ने आता परत कशाला करायचं आहे 138ला. सो 23 ओके. सो 28 6 जा मी साईडला इथे करून बघितलं आहे 26 6 जा 138. सो हे 0 0 0. आता इथे 0 0 आलं म्हणजे आपला HCF काय आला आहे
23. ठीक आहे, 23. आता इथे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये, हेन्स आधी आपण लिहून घेऊयात HCF इज 23 आणि सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये देअरफॉर 161/69 इज इक्वल टू 161 डिवायडेड बाय 23 अँड 69 डिवायडेड बाय 23. सो हे येतं आहे 7/3. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट 12 आपला संपलेला आहे. तो प्रॅक्टिस सेट 13 घेऊन मी लवकर LCMचा, तो पण इझी आहे, तो घेऊन मी लवकरच येईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.